कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मित्र, आता आपल्याकडे एकच ऑप्शन उरतो. रीमाला घेऊन मैथिलीला शोधायला जाणं. रीमाला घेऊन नाही नाही साहेब, त्यात खूप मोठा धोका आहे. मग काय करायचं रीता? मला कळतंय जोपर्यंत आपण रीमाला घेऊन मैथिली समोर जात नाही तोपर्यंत मैथिली आपल्या ईशाला घेऊन आपली वाट बघत बसणार. खूप मोठं चक्रव्यूह आहे आणि हे चक्रव्यूह जर तोडायचं असेल ना तर मला शतगिरीची सगळी माहिती लागेल. साहेब, मला सगळं सांगा. कलकत्त्याला गेल्यानंतर काय काय झालं होतं ते सगळं सांगा मला. तर खूप विचित्र आणि भयानक अनुभव होता. शतग्रीव हा विरोचकाचा मोठा भाऊ आहे आणि तो विरोचकापेक्षा जास्त शक्तिशाली आहे. चल चल अद्वैत, चल 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 चल. सुषेण, ओम श्री असुराय नमः. पुन्हा तेच. केतकी फाल्गुनी लहान आहे, तू तर मोठी आहेस. तू समजून घ्यायला हवंस. भाऊजी सॉरी, मी माफी मागते तुमची, पण मला रीमाला सांभाळायला नाही जमणार. सॉरी, मला पण नाही जमणार. प्रॉब्लेम काय आहे तुमचा? आणि रीमाबद्दल कसला राग येते? राग नाही, राग नाहीये भाऊजी. मग आम्हाला ना भीती वाटते रीमाची. भीती वाटते रीमाची? का? पप्पाजी, रीमा विरोचक पुत्र अकंपन आहे आणि उद्या आणखीन काहीतरी वाईट घडलं आणि रीमा मधला विरोचक जागा झाला आणि रीमाशी लढण्याची वेळ आली तो सॉरी, माझा तेवढी हिंमत नाहीये. फाल्गुनी, काय बोलतेस तू? भाऊजी खरंच सांगते, आपल्या घरात तर जे काही घडलंय ना त्याच्यामुळे आता लढण्याची ताकदच नाही उरली आहे. नाही पप्पाजी, तुम्ही आम्हाला हवी ती शिक्षा द्या, पण मी रीमाकडे नाही जाणार. सॉरी भाऊजी, मला सुद्धा हे नाही जमणार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.